मार्गदर्शन कराल? नाही, आता असं आहे की त्यांनी कुठला मार्ग पत्कराचा आंदोलनाचा तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु महत्वाचं असं आहे की ते जे वारंवार सांगतात आहेत की 26 जानेवारीला जो कायद्याचा मसुदा किंवा राजपत्राचा मसुदा सरकारने प्रकाशित केला तो त्याचं लवकर कायद्यामध्ये रूपांतर करावं याकरता आजपासून हे उपोषण ते करतायत। इथे महत्वाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांनी सुद्धा समजून घ्यावी की सरकारने 17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवलेले आहे आणि 17 तारखेपर्यंत जे काही आक्षेप येतील त्याचं निराकरण करण्याकरता सरकारला वेळ लागेल आणि ते निराकरण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही डिलिशन काही ॲडिशन करून नवीन एक मसुदा तयार होईल ज्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल आणि त्याच्यानंतरच सरकार अधिवेशन बोलवू शकतो। याला जो काही वेळ द्यावा लागतो तो वेळ आंदोलकांना द्यावाच लागतो, याचा त्यांनी विचार करावा, हेच निवेदन मी आपल्या माध्यमातून करू शकतो। वारंवार उपोषणाची मागणी करताय, काय मागणी आहे काय वाटतं? मी तेच त्यांची सध्या जी मागणी त्यांची आहे की प्रस्तावित मसुद्याचं कायद्यात रूपांतर करावं, त्याला जेवढा अवधी द्यावा लागतो सरकारला किंवा ती न्यायालयीन प्रक्रिया सेमी ज्युडिशियरी प्रोसेस त्याला म्हणतो आपण, ती पूर्ण करण्याकरता जो वेळ सरकारला लागतो तेवढा वेळ द्यावाच लागेल। तो दिल्याशिवाय सरकार अधिवेशन बोलवू शकत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।